नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं एक खूप मोठं सिक्रेट सांगणार आहे. त्याआधी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. जर तुम्हाला एक स्टॉक खरेदी करायचा आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल त्या स्टॉकमध्ये मला 1% प्रॉफिट 4% कन्वर्ट झाला पाहिजे, पण त्याच वेळेला तुमचा 1% लॉस देखील 4% लॉसमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. यापैकी मित्रांनो तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट कराल कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण आता मी पुढं तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ही मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने ट्रेडिंगमध्ये आजमावण्याची वेळ आलेली आहे. समजा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये रिसर्च करत आहात, स्टॉकचं ॲनालिसिस करत आहात. ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक जबरदस्त अशा स्टॉकमध्ये एक मोमेंटम ट्रेड अपॉर्च्युनिटी दिसते. फक्त अडचण एकच आहे, ही ट्रेडची अपॉर्च्युनिटी एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे 2 लाख रुपये कॅपिटल, पण तुमच्याकडे आहेत फक्त 50,000 रुपये. मग मित्रांनो तुम्ही ही अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीनं एक्झिक्यूट करणार? तुम्हाला जर वाटत असेल 2% प्रॉफिट होईल, पण आता तुमच्याकडे पैसे नाहीत, मग तुम्ही काय कराल? एक मार्ग आहे. हा मार्ग तुमचं 2% प्रॉफिट 8% कन्वर्ट करू शकतो. मित्रांनो इथं काही जादू नाही किंवा रॉकेट सायन्स नाही, याला म्हणतात लेव्हरेज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत लेव्हरेज योग्य पद्धतीनं कसं वापरायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर मोठा लॉस देखील या ठिकाणी होऊ शकतो. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, अलीकडं भारतातल्या जवळपास सर्व ब्रोकरनी मार्जिन ट्रेड फंडिंग फॅसिलिटी सुरू केलेल्या आहे, ज्याला MTF असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काय? MTF म्हणजे मार्जिन ट्रेड फंडिंग, जो एक प्रकारचा लेव्हरेज आहे. लेव्हरेज म्हणजे अशी गोष्ट जी तुम्हाला कमी कॅपिटल असताना देखील ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी मदत करते, तुमची पोझिशन ॲडजस्ट करण्यासाठी हेल्प करते. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट कमवण्यासाठी आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लेव्हरेज बरोबर एक खूप मोठी रिस्क देखील येते. एका एक्झाम्पलच्या साहाय्यानं मी तुम्हाला सर्व गोष्ट डिटेलमध्ये समजावून सांगतो. मित्रांनो एक स्टॉक आहे, त्या स्टॉकचं तुम्ही ॲनालिसिस केलं, चार्टचा स्टडी केला, त्याचा पॅटर्न समजून घेतला आणि तुम्हाला वाटलं की हा स्टॉक X प्राईजपासून Z प्राईजपर्यंत जाऊ शकतो. म्हणून तुम्ही ठरवलं की ह्या स्टॉकमध्ये मला याच्या 100 क्वांटिटी खरेदी करायचे आहेत. पण ह्या 100 क्वांटिटी खरेदी करण्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे 2 लाख रुपये कॅपिटल प्लस कॉस्ट, पण तुमच्याकडे आहेत फक्त 50,000 रुपये. तर या केसमध्ये उरलेले पैसे तुम्ही लेव्हरेजच्या स्वरूपात ॲक्सेस करू शकता आणि त्याच्या साह्यानं 2 लाखाची पोझिशन एक्झिक्यूट करू शकता. कारण तुमच्याकडे तर डीमॅट अकाउंट असेल, कुठलंही डीमॅट अकाउंट असू शकतं, एंजल असू शकतं किंवा भारतातल्या दुसऱ्या कुठल्याही मोठ्या ब्रोकरचं अकाउंट असू शकतं. त्या प्रत्येक ब्रोकरकडे सध्याला पे लेटर नावानं एक ऑप्शन जो आहे तो सुरू झाला आहे, ज्याला मार्जिन ट्रेड फॅसिलिटी असं देखील म्हटलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल 4.1 बेसिस पॉईंट किंवा 0.041% पर डे या इंटरेस्ट रेटनं अमाऊंट उपलब्ध करून दिली जाते. पण खरं सांगतो तुम्हाला, हा फ्रीचा पैसा नाही आहे. तुम्ही 50,000 तुमच्या अकाउंटला ठेवून 2 लाखापर्यंतचा ट्रेड देखील घेऊ शकता. पण इथं एक रिस्क आहे आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 50,000 ठेवून 2 लाखाचा ट्रेड एक्झिक्यूट करत असाल तर तुम्ही इफेक्टिव्हली 4x लेव्हरेजवरती ट्रेड करत आहात. म्हणजे 2% प्रॉफिट तुमचा 8% प्रॉफिटमध्ये ट्रान्सलेट होऊ शकतो. पण त्याच वेळेला 2% लॉस तुमच्यासाठी 8% देखील लॉस बनू शकतो. उदाहरणार्थ समजा तुमचा ट्रेड चुकला आणि स्टॉक 25% पडला, काही कंपनीच्या स्पेसिफिक फॅक्टरमुळं, कंपनीमध्ये झालेल्या काही चेंजेसमुळं किंवा काही रेग्युलेटरी कंप्लायन्समुळं. याचा अर्थ असा होईल तुमच्या 50,000च्या कॅपिटलवरती फक्त 25% नाही तर 25 × 4 = 100, म्हणजे जवळपास 100% कॅपिटल इव्हॅपोरेट होऊ शकतं. आणि इथेच आपल्याला सर्वात मोठा हा लर्निंग सेशन आहे. MTF कधी वापरायचं? मार्जिन ट्रेड फंडिंगचा फायदा तुम्ही तेव्हाच घ्यावा जेव्हा तुम्हाला स्ट्रॅटर्जीवर मॅक्झिमम कन्व्हिक्शन आहे, तुम्ही प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट केलेलं आहे, प्रॉपर स्टॉप लॉस लावलेला आहे आणि यानुसार जर ट्रेडचा प्लॅन करणार असाल तरच तुम्ही या ठिकाणी MTF ट्रेडिंगची फॅसिलिटी वापरली पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिंग कॉस्ट लागतात. MTF वापरल्यावर
हे कॉस्ट वाढतात, कारण आता तुम्हाला इंटरेस्ट द्यावा लागतो. म्हणून MTF फक्त त्या अपॉर्च्युनिटीमध्येच वापरा जिथे तुम्हाला खात्री आहे की हे सर्व कॉस्ट कव्हर होतील आणि रिस्क देखील कंट्रोलमध्ये राहील. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, समजा तुमच्या पोझिशनमध्ये मोठी घसरण झाली, तुम्ही 50,000चं कॅपिटल वापरून ट्रेड एक्झिक्यूट केला आहे आणि पोझिशन खाली गेल्यानंतर तुमची पोझिशन ब्रोकर स्वतः कट देखील करू शकतो, कारण त्या ठिकाणी मार्जिनचा प्रश्न तयार होतो. MTF कसं वापरायचं, कोणताही ब्रोकर निवडा, काही अडचण नाही. पण मित्रांनो, प्रत्येक ब्रोकरनं MTFसाठी काही अप्रूव्ड स्टॉकची लिस्ट तयार केली आहे. त्यावरती सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे, त्याचं चार्ट ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, त्या कंपनीमध्ये रिसेंटली जे चेंजेस झालेत त्याचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीच्या बिझनेस मॉडेलमध्ये काही अपडेट होत आहेत का, रेग्युलेटरी फ्रंटवरती काही चेंजेस होत आहेत का, ह्या सर्व गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंटर केलं पाहिजे. आणि ते एंटर करण्यासाठी तुम्हाला पे लेटरचा ऑप्शन सिलेक्ट करणं गरजेचं असेल. आणि बाकीची तुम्हाला यासाठी कुठली माझ्याकडून मदत लागत असेल, तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, SIP सुरू करायचं असेल, MTFचा वापर ट्रेडिंगसाठी करायचा असेल, इन्व्हेस्टमेंटसाठी करायचं असेल, पण नेमकं कसं करू हे तुम्हाला समजत नसेल, तर मित्रांनो तुम्ही मला कधीही कॉल करू शकता, मी तुम्हाला त्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन करेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटी मार्केट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड द रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.